जरी मंत्री जरी बदलला असला तरी प्रश्न काही बदललेला नाही. शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. केवळ शिक्षण मंत्र्यांचाच नाही तर या नीट घोटाळ्याच्या संबंधाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा देखील राजीनामा घेणं खरं तर रास्त होतं. हे जे युवक आहेत ते आतंकवादी आहेत किंवा त्यांना बाहेरून फंडिंग होत आहे, तर एवढे सगळे आतंकवादी देशात कसे आले, तर याचं देखील उत्तर गृहमंत्र्यांनी व संरक्षण मंत्र्यांनी द्यायला हवं व या दोघांनी देखील आपल्या शिक्षण मंत्र्यांसोबत राजीनामा देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मंत्री बदलले पण शिक्षण व्यवस्था कधी बदलणार? विद्यार्थ्यांचा सरकारला थेट सवाल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण खात्याची अतिरिक्त धुरा प्रल्हाद जोशी यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. मात्र केवळ मंत्री बदलल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत अशा स्पष्ट भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर सरकारने निर्णय घेतला असला तरी शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत त्रुटी अद्याप कायम असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. यासोबतच शिक्षणाच्या नावाखाली मोठा व्यवसाय करणाऱ्या खासगी क्लासेसचीही सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई व्हावी अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. भविष्यात अशा प्रकारच्या पेपरफुटीच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने ठोस आणि पारदर्शक यंत्रणा उभी करावी अशी मागणीही करण्यात आली. मंत्री बदलले हा लोकशाहीचा विजय असू शकतो, पण खरी गरज आहे ती शिक्षण व्यवस्था बदलण्याची. अशा प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शाहू न्यूजशी बोलताना दिल्या. जरी मंत्री जरी बदलला असला तरी प्रश्न काही बदललेला नाही. शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. पेपरफुटीमधले मुख्य आरोपी हे प्रायव्हेट क्लासेस खाजगी क्लासेसमधले खूप मोठे नामवंत लोक आहेत, तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे. इथून पुढं पेपरफुटीसारख्या घटना घडणार नाहीत याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे आणि या सरकारला आता तरी जाग आली असेल असं आम्हाला वाटते. हा जो राजीनामा आहे किंवा ह्या शिक्षण व्यवस्थेतील बदल आहे हा संपूर्ण देशातील युवकांचा विजय असून इथून पुढच्या काळात देखील अशा पद्धतीच्या गैरप्रकार घडले तर प्रत्येक मंत्र्याला ह्याची भीती राहणं किंवा धास्ती राहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे देशात ज्या प्रकारे घटना घडत आहेत, जसे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, तर त्या अनुषंगानं मी बोलू इच्छितो की त्या लाठीचार्ज जो झाला त्याची जबाबदारी म्हणून देशाचे गृहमंत्री देखील राजीनामा देणं गरजेचं आहे. तसेच देशातील अनेक मंत्र्यांकडून किंवा स्थानिक प्रशासनातील राज्य पातळीवरील मंत्र्यांकडून बरीच स्टेटमेंट आली की हे जे युवक आहेत ते आतंकवादी आहेत किंवा त्यांना बाहेरून फंडिंग होत आहे, तर एवढे सगळे आतंकवादी देशात कसे आले, तर याचं देखील उत्तर गृहमंत्र्यांनी व संरक्षण मंत्र्यांनी द्यायला हवं व या दोघांनी देखील आपल्या शिक्षण मंत्र्यांसोबत राजीनामा देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हा विजय हा खूप शाश्वत राहील व इथून पुढचे सगळ्या गोष्टी खूप शिक्षण व्यवस्थेतील सुरळीत चालतील अशी आशा व्यक्त करतो. दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येनं रस्त्यावरती उतरलेला जंतर मंतरवरती उतरलेल्या लाखो तरुणांचा विद्यार्थ्यांचा त्यांच्या एकजुटीचा विजय आहे. खरं तर या नीट घोटाळ्यामध्ये जे लोक दोषी होते त्यांची संख्या महाराष्ट्रातून जास्त होती आणि म्हणूनच केवळ शिक्षण मंत्र्यांचाच नाही तर या नीट घोटाळ्याच्या संबंधाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा देखील राजीनामा घेणं खरं तर रास्त होतं. तसंच इतके दिवस विद्यार्थ्यांवरती अमानुष अत्याचार करणाऱ्या सरकारचा देखील या ठिकाणी म्हणजेच त्यांचे प्रमुख नरेंद्र मोदींचा देखील राजीनामा घेणं अपेक्षित होतं. परंतु ठीक आहे, आता सध्यापुरता हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे आणि आम्ही सगळे विद्यार्थी या गोष्टीने खुश आहोत.